मित्रांनो, मी दिगंबर बाबर आणि आपण पाहत आहात नंद डेअरी फार्म यूट्यूब चॅनल. आपल्या चॅनलवर 1-2 वर्षापासून व्हिडिओ नाही. त्याच्यामागचं कारण सांगायचं जर झालं तर मला मणक्याचा आजार झाला होता. मी बरेच दिवसापासून मणक्याच्या आजारामध्ये परेशान होतो आणि इकडं तिकडं इलाज करून बराच वेळ त्याच्यामध्ये गेला आणि बरेच पैसेसुद्धा खर्च झाले, परंतु आजार काही दुरुस्त झाला नाही. दूध धंद्यामध्ये काम करत असताना वजाची कामं, मोटरसायकल चालवून बऱ्याच दूध उत्पादक मित्रांनासुद्धा त्या ठिकाणी मणक्याचे आजार झालेले आहेत. तशाच पद्धतीचा मणक्याचा आजार मला, मणक्याचा गॅप डॉक्टरांनी सांगितला होता, परंतु नंतर त्या गॅपमधून गादी स्लिप डिस्क नावाचा आजार झाला. MRI केल्याच्यानंतर त्याचं निदान कळालं, कारण मला भरपूर प्रमाणामध्ये ओझं उचलेलं आणि मोटरसायकल चालवली की त्रास होऊ लागला. तर हे काम बाहेरच्या लेबरच्या हातानं करून घेण्याचं मी मदत काही दिवस पाहितलं, परंतु बाहेरच्या लेबरच्या हाताने काम होईनी गेलं. म्हणून स्वतः मला बी काम करता येत नाही आणि लेबर बी टिकत नाहीत. म्हणून मी थोड्या प्रमाणामध्ये हे धंदा कमी करण्याचा त्या ठिकाणी ठरविला आणि माझ्यापाशी ज्या 4-5 कालवडी तयार झाल्या होत्या, त्या कालवडी आणि ज्या दुभत्या गाई होत्या, त्या दुभत्या गाई काढल्या मी आणि माझ्याकडे आता भाकड गाई आहेत, ज्या लटल्या की मी काढतो. 1-2 समजा दुधाच्या गाई ठेवतो. तर आपल्या चॅनलचं पहिल्यापासून एक उद्दिष्ट आहे की जी शेतकऱ्याच्या आणि दूध उत्पादकाच्या कामाची माहिती आहे, तीच माहिती आपण या चॅनलवर सतत टाकत असतो, जेणेकरून या दूध उत्पादक मित्रांना त्याच्यातून माहिती मिळेल. आणि ती माहिती तुम्हाला भेटल्यामुळं तुम्ही मला तशा पद्धतीच्या या चॅनलला प्रतिसादसुद्धा दिला. कारण आपल्या चॅनलचे एक 6-8 महिन्यामध्येच 8 ते 8.5 हजारापर्यंत सबस्क्रायबरसुद्धा झाले होते. परंतु नंतरच्या काळामध्ये आजार म्हणा किंवा दुसरी पण अनेक कारणं आहेत, ज्यामुळं आपलं यूट्यूब चॅनल बी आणि धंदासुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये कमी झाला. परंतु फिजिओथेरपी आणि सतत व्यायाम केल्यामुळं थोडंसं मला आता त्याच्यामध्ये बरं वाटायला लागलं. तर आपण आता येणाऱ्या काळामध्ये या चॅनलवर जे शेतकरी आहेत, जे शेती क्षेत्रामध्ये आधुनिक प्रयोग करतात किंवा नवीन पीक घेतात, त्या शेतकऱ्यांचे मुलाखती म्हणा, नवीन दूध उत्पादक मित्र आहेत त्यांच्यासाठी नवीन दूध उत्पादकांच्या मुलाखती म्हणा, जेणेकरून या चॅनलला जे दूध उत्पादक म्हणा, शेतकरी म्हणा, जे सबस्क्राईब केले, सदस्य झाले, त्यांना येणाऱ्या काळामध्ये माहिती भेटत जाईल, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि हे धंदा मी आज थोड्या प्रमाणामध्ये कमी जरी केला असला तर येणाऱ्या काळामध्ये धंदा हा मी पुन्हा डबल त्याच ताकदीने पुन्हा चालू करणार आहे आणि ते सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये भेटतात. तरी ह्या चॅनलवर व्हिडिओ काऊन येत नाहीत म्हणून अशा बरेच जणांनी मला फोन म्हणा, त्यानंतर मॅसेज म्हणा, काही जणांनी मला साक्षात भेटून आखाड्यावर येऊनसुद्धा सांगितलं की दादा तुमची जी माहिती आहे ती कामाची माहिती असते, ती माहिती तुम्ही टाकत चालत जा. तर तुम्ही हे व्हिडिओचं काम चालू राहू द्या. म्हणून ह्या तुमच्या सर्वांच्या मार्गदर्शनाला प्रेरणेनं म्हणा किंवा तुमच्या सर्वांना मार्गदर्शन भेटावं या उद्देशानं म्हणा, तुम्हाला या चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये व्हिडिओ पाहायला मिळतील. यूट्यूबचं जर पाहायला गेलं तर आपण या चॅनलवर आतापर्यंत एक 90-96 व्हिडिओ टाकले, पण अशी काही याच्यामधून फार कमाई असते असा काही विषय नाही. परंतु काहीतरी जनसामान्यांसोबत संपर्क मिळला जाते, आपली एक ओळख निर्माण होते आणि आपले जे अनुभव आले ते अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळतील, हा त्यामागचा उद्देश. तर येणाऱ्या काळामध्ये या चॅनलवर जे व्हिडिओ येतात ते तुम्हाला भेटण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कामाची माहिती तुम्हाला भेटण्यासाठी नोटिफिकेशन दाबा. धन्यवाद. मी थांबतो.